राज्यातील पावसाचा जोर ओसरला। येत्या 48 तासात कोकण गोव्यात पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता। अतिवृष्टी आणि पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतपिकांचं नुकसान। 4936 हेक्टरातील पीक जमीनदोस्त। जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल जाहीर। हिंगोलीतील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। असमाधानकारक पावसामुळे शेतकरी चिंतेत। हिंगोली जिल्ह्यात 79% पेरण्या पूर्ण। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया। महिलेच्या पोटातून काढला 7.15 किलोचा गोळा। जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी। अमरावतीच्या मेळघाटात 2206 बालके कुपोषित। जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाची आकडेवारी समोर। फेसबुकवरून महिलेने घातला 55 लाख रुपयांना गंडा। नाशिकमधील कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या। प्रशांत पाटील यांनी गळफास घेत संपवलं जीवन। पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल। नागपूरमध्ये 3 तरुणींनी केली दुचाकीची चोरी। शॉपिंग मॉलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरली। तरुणी दुचाकी चोरतानाचे सीसीटीव्ही समोर। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बेमुदत आंदोलनाचा आजचा 3रा दिवस। लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा। दिल्लीतील वेलकम परिसरात 4 मजली इमारत कोसळली। 12पैकी 6 जणांना वाचवण्यात यश। 6 जण अजूनही ढिगाऱ्याखालीच। घटनास्थळी बचाव कार्य सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात केला विनयभंग। ट्युशनला जाणाऱ्या मुलीचा टवाळखोर मुलाने केला विनयभंग। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।